जाऊया पुढच्या मोठ्या बातमीकडे. तर इकडे मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी आता मनसे आग्रही असल्याचं कळतंय. स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेना युबीटीकडे मनसेनं आग्रह केलाय. मोजक्या जागांवर लढलो, पेच निर्माण केला नाही. आता शिवसेना युबीटीनं जागा सोडावी असं मनसेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 3 स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये देता येणार आहेत आणि या 3 पैकी 2 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि 1 नगरसेवक मनसेचा असावा असं मनसेच्या नेत्यांचा आग्रह आहे. जागा वाटपावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसे निवडणूक लढली आणि त्यावेळी कुठलाही आग्रह मनसेनं केलेला नव्हता किंवा जागा वाटपाच्या वेळी पेचही निर्माण केला नाही. त्यामुळे आता तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी आपल्या 3 जागांपैकी सोडावी असं मत मनसेच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. संख्याबळ आत्ताचं जे आहे त्याच्यामध्ये बीजेपीला मला वाटतं 4 होतील त्यांच्या संख्याबळानुसार. शिवसेना उबाटा गटाला 3 मिळतील, शिंदे गटाला 2 मिळतील आणि मला वाटतं काँग्रेसला 1 मिळेल, असं म्हणजे असं समीकरण साधारण संख्याबळानुसार. त्यामुळे मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं असं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही. परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे.